डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांचं एक वेगळं नातं होतं, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 साली जी महार परिषद झाली माणगावमध्ये, शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने सामाजिक विषमता दूर करायची होती, समाजातील जातीभेद नष्ट करायचा होता. म्हणून शाहू महाराजांनी परिषद घडवून आणली आणि दलितांचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदयाला आले. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला फार मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली. आणि आपलं संविधान का श्रेष्ठ आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहित असताना संपूर्ण जगातील देशांच्या राष्ट्रांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि मग आपलं संविधान लिहायला घेतलं. म्हणून भारताचं संविधान हे फार सर्वश्रेष्ठ आहे. आणि महिलांना जे स्वातंत्र्य दिलं, राजकारणामध्ये दिलं किंवा घरामध्ये दिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने महिला स्वतंत्र झाली. त्यामुळे संविधानाला आणि महिलांच्या ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा फार महत्त्वाचा आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा फार महत्त्वाचा संदेश आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोण प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधानाचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची 135वी जयंती आता पार पडली आहे. तर याच निमित्ताने आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये अनिता गवळी मॅडम आलेत, ज्या युवा बौद्ध धर्म परिषद महाराष्ट्र, कर्नाटक राज्य आणि कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता आहेत. तर त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार मॅडम. नमस्कार. तारा न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करते आणि आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं बालपण कशा पद्धतीचं होतं किंवा तुमचा जो अभ्यास आहे तर त्याची सुरुवात कशी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये उत्तर प्रदेशातील महू या गावी झाला. तर वडील त्यांचे सुभेदार म्हणून होते रामजी आंबेडकर आणि आईचे नाव होतं भीमाई. तर यांच्या पालनपोषणातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे झाले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे 14वे रत्न होतं. आणि त्यांच्यानंतर लगेचच त्यांच्या आई वारल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. तरीही रामजी आंबेडकर इतके म्हणजे मुलाकडे लक्ष द्यायचे, त्यांना इतकं ते त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाविषयी काळजी होती. ते नेहमी त्याचा अभ्यास झाला का नाही, त्याला कुठलं पुस्तक पाहिजे ते पुस्तक आणून द्यायचे किंवा त्याच्याकडे नेहमी त्याला अभ्यासाला उठवायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप लक्ष द्यायचे, शाळेला व्यवस्थित पाठवायचे किंवा त्यांच्या बारीक हालचालीकडे सुद्धा रामजीबाबांचं फार लक्ष होतं. आणि याच्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले आणि पुढं मोठे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर सातारामध्ये शिक्षण घेत होते. पुढं जाऊन त्यांनी अगदी अर्थतज्ज्ञ झाले किंवा त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे मोठे शिल्पकार होते. त्याच्यानंतर ते एक अर्थतज्ज्ञ होते, सामाजिक शास्त्रज्ञ होते. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या पदव्या घेतलेल्या आहेत. आणि अगदी कोलंबिया युनिव्हर्सिटी ते लंडन स्कूल ऑफ लंडनमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यांना मरणोत्तर हा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांचं एक वेगळं नातं होतं, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 साली जी महार परिषद झाली माणगावमध्ये, त्यावेळेला शाहू महाराज स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी लंडनवरून आले होते त्यावेळेला त्यांच्या ज्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते त्या चाळीमध्ये स्वतः शाहू महाराज गेले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण दिलं की माणगाव या गावी या आणि तिथं आपल्याला महार परिषद मोठी घ्यायची आहे म्हणून. तर त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला 1920 साली माणगावमध्ये आले आणि अजूनही त्यांची खरं त्या ठिकाणी हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माणगावला पाय लागलेत. त्यामुळे ऐतिहासिक एक भूमी म्हणून माणगाव हे प्रसिद्ध आहे गाव. तर त्या ठिकाणी त्यांनी 3 दिवस सभा घेतली होती. तर पहिल्या डॉक्टर शाहू महाराज तिथं अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे त्या ठिकाणी मेन भूमिकेत होते, की प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि त्यांनी समाजाला, पण त्या ठिकाणी का तर त्या ठिकाणी 4 शिक्षक होते ना, आमचा माणगावला महार समाज भरपूर होता आणि 4 शिक्षक वर्ग होते, ते खूप शिकलेले होते, त्यामुळे त्यांनी तिथंच घ्यायचं ठरवलं शाहू महाराजांनी. शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने सामाजिक विषमता दूर करायची होती, समाजातील जातीभेद नष्ट करायचा होता, म्हणून शाहू महाराजांनी परिषद घडवून आणली आणि त्या पद्धतीने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घोषित केलं की शाहू महाराजांनी की तुम्ही दलितांचा नेता म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही पुढे याल. आणि खरोखरच शाहू महाराजांचे शब्द खरे ठरले आणि दलितांचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदयाला आले. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला फार मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली, कारण शाहू महाराजांचा हात त्यांच्या पाठीशी होता. शाहू महाराज काय साधेसुधे नव्हते, मोठे समाजसुधारक होते. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे सारख्या आपल्या लोकांना की हॉटेल काढून दिलं, त्या हॉटेलात ते जातीभेद नष्ट होण्यासाठी स्वतः चहा प्यायला रोज जायचे. त्या पद्धतीनं बाकीची लोक सुद्धा तिथं चहा घ्यायला येऊ लागली. अशा पद्धतीनं शाहू महाराजांनी समाजातील जातीभेद होता तो नष्ट करायचा खूप प्रयत्न केला आणि शाहू फुले आंबेडकर चळवळ असती ती उदयाला आली. कारण ह्याचं जे आंबेडकरीची चळवळ असेल की शाहूंची चळवळ असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंची चळवळ असेल, ही कोल्हापूरमधूनच उदयाला आली. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला इथूनच प्रेरणा मिळाली. त्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली, फेडरेशनचं कार्य केलं आणि मनुस्मृती दहन केलं. त्याच्यानंतर काळाराम मंदिर प्रदेश, ज्या ठिकाणी पाण्याला सुद्धा हात लावायला बंदी होती त्या ठिकाणी अस्पृश्यांना, त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्यावरती जाऊन तिथं तो सत्याग्रह केला, पाण्याला स्वतःच्या हाताने हात लावले. हजारो बांधवांनी महाडच्या चौदार तळ्याला हात लावले आणि पाण्याला त्या ठिकाणी स्पर्श केला आणि महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह हा इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यानंतर मनुस्मृती दहन केलं. जी मनुस्मृती हिंदूंची जी मनुस्मृती होती ती खऱ्या अर्थानं कुठेतरी भेदभाव करत होती, जातीयता करत होती, अंधश्रद्धा पसरवत होती, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नष्ट करायची होती, म्हणून मनुस्मृतीचे दहन केलं. जिथं मंदिरात प्रवेश नव्हता ते काळाराम मंदिर प्रवेश, तिथं त्यांनी त्या मंदिरात जाऊन त्यांनी स्वतः प्रवेश केला आणि सगळ्यांना, सर्व अस्पृश्य लोकांना तिथं मंदिरात जायची त्यांनी खऱ्या अर्थानं परवानगी दिली किंवा त्या अर्थानं सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यानंतर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, समता सैनिक दलाची स्थापना केली. त्याच्यानंतर मासिकातून त्यांनी भरपूर म्हणजे बहिष्कृत भारत किंवा आपलं जनता किंवा प्रबुद्ध भारत यातून वेगवेगळ्या मासिकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की जातीभेद कुठेतरी नष्ट करायचा होता. कारण ह्या लोकांना पेशवेकालीन गुलामगिरीनं अस्पृश्यता तेव्हापासून त्यांच्या गळ्यात मडकं होतं आणि पाठीला खराटा बांधलेला असायचा. त्यानंतर काय तर जातीभेद, पाण्याला शिव द्यायचे नाहीत किंवा दुसऱ्यांच्या हाताला शिव द्यायचं नाही, स्पर्श करू द्यायचं नाही, हे भरपूर होतं. कारण अस्पृश्यता इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पाहिली होती. कारण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत शिक्षण घेत होते बाकीची मुलं आत असायची, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेरून शिक्षण घ्यायला लागायचं. बाहेरून ते प्रश्न, ते बाहेरून शिक्षक काय विचारतात, काय शिकवतात ते बघायचे आणि तो अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीच्या उजेडात रस्त्यावरचा जो दिवा असतो त्याच्या खाली बसून अभ्यास केला. आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला होते तर एका पावाच्या तुकड्यावर ते 18 तास अभ्यास करायचे. इतका अभ्यास करायचे की समाजात सुधारण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले, इतका अभ्यास केला आणि ग्रंथांची निर्मिती केली. बौद्धन त्यांचा धम्म हा ग्रंथ दिला सर्वांसाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने त्यांना दलितांचं जे जीर्णोद्धार करायचा होता किंवा न्याय मिळवून द्यायचा होता समाजाला, तो त्यांनी पुरेपूर दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, यात शंका नाही. अगदीच. मॅडम, बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याबद्दल मला ऐकायला आवडेल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकारच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखरच
खूप जागरण करून 3 वर्ष आपली स्वतःचा वेळ वाया घालून त्यांनी ती संविधानाची निर्मिती केली. तर संविधानाची निर्मिती करताना संविधानामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष आहे, आपल्याला मताचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानासाठी इतके झिजले, रात्रंदिवस त्यांनी कष्ट केलं, अभ्यास केला आणि आपलं संविधान का श्रेष्ठ आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहित असताना संपूर्ण जगातील देशांच्या राष्ट्रांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि मग आपलं संविधान लिहायला घेतलं. म्हणून भारताचं संविधान हे फार सर्वश्रेष्ठ आहे. भारतामध्ये आपल्याकडे लोकशाही आहे, तर लोकशाहीची निर्मिती करत असताना तर लोकशाही म्हणजे काय तर लोकांच्या हितासाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून इथं भारतामध्ये अस्तित्वात आणायची होती. राजा इतर देशामध्ये राजा होता, राजा झाला की राजाचा मुलगा परत राज्यावर यायचा, राज्यकारभार करायचा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तसं नव्हतं. त्यांनी सांगितलं राजा हा रयतेतूनच जन्माला आला पाहिजे. रयतेच्या म्हणून निवडणुका मतदानाचा अधिकार नव्हता. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. मतदानाचा अधिकार देताना उच्च नीच नाही. श्रीमंत माणूस पण मतदान करू शकतो, गरीब माणूसही मतदान करू शकतो, मध्यमवर्गीय माणूस पण मतदान करू शकतो आणि त्याच्या मतदानाचं आपण मंत्रिमंडळाची नेमणूक करतो, पंतप्रधान निवडला जातो किंवा आपला मंत्रिमंडळ निवडलं जातं किंवा आपला मुख्यमंत्री निवडला जातो. हा आपल्याला सगळ्या खऱ्या अर्थानं मतातूनच करता येतं, कारण मत हे महत्वाचं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर संविधानामध्ये त्यांनी कलम 13 मध्ये कलम 14 मध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे की मुलांसाठी मोफत शिक्षण 14 वर्षाच्या मुलांपर्यंत मोफत शिक्षण त्यांनी दिलेलं आहे, सक्तीचे आणि मोफत शिक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी त्यांनी भरपूर अधिकार दिलेले आहेत. महिला ही वडिलांच्या इस्टेटी हक्क मागू शकते आणि नवऱ्याच्या इस्टेटी सुद्धा हक्क मागू शकते. कारण स्त्री जरी सावित्रीबाई फुले म्हणजे आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला चालना दिली, स्त्री शिक्षणाला 1848 साली पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये त्यांनी शाळा काढली आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. तर महिलांना स्वतंत्रता दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि महिलांना जे स्वातंत्र्य दिलं, राजकारणामध्ये दिलं किंवा घरामध्ये दिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने महिला स्वतंत्र झाली. त्यामुळे संविधानाला आणि महिलांच्या ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण महिलांना आणि संविधानामध्ये जे कलम आहे तिथं जात भेद वंश हे कुठंही नाही, सर्वांना समान संधी आहे, समान दर्जा आहे आणि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे आपल्याला संविधानातून ही मूल्ये आलेली आहेत. ही फार महत्त्वाची मूल्ये आहेत. कारण ही संविधानात मूल्ये घालण्यापाठीमागं डॉक्टर बाबासाहेबांचा हेतू होता की सर्वांना समान संधी, समान कायदा आणि सगळ्यांना स्वतंत्र म्हणजे शिक्षणाला सुद्धा स्वतंत्र आहे किंवा बाहेर फिरायला सुद्धा महिलांना स्वतंत्र आहे. महिला ही नोकरी करू शकते. आज संविधानामुळे महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे गेलेली आहे. आज महिला कुठल्या क्षेत्रामध्ये नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे. अगदी अमेरिकेला सुद्धा महिला पोहोचलेल्या आहेत. आपल्या PT उषाचंच उदाहरण घ्या किंवा प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण घ्या किंवा तुम्ही आपल्या इंदिरा गांधींचं उदाहरण घ्या. इंदिरा गांधी सुद्धा किती वेळा पंतप्रधान झाल्या. हा अधिकार कोणी दिला त्यांना तर संविधानानं दिला. कारण हे अधिकार जे महिलांना होत गेले ते संविधानातून प्राप्त झालेले आहेत. ज्यावेळेला आणि संविधानामुळं खरोखरच आपला जो पाया आहे देशाचा तो खूप मजबूत आहे. कारण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आज संविधानाला कोणी नष्ट करू शकत नाही. जे संविधान आहे आपलं ते जगाच्या पाठीवर आपल्याला तारून नेईल इतकी संविधानामध्ये शक्ती आहे आणि ती ताकद कुणी निर्माण करून दिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. असं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच जातीसाठी संविधान तयार केले, बहुजनांच्यासाठी तयार केलेलं आहे संविधान. कारण त्याच्यामध्ये ST, NT, OBC यांना सर्वांना हक्क दिलेले आहेत. ज्याला पंजाबराव देशमुख आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे भेटायला आले आणि ते म्हटले संविधानामध्ये आमच्या लोकांसाठी काय केले, OBC समाजासाठी तुम्ही काय करून ठेवले, काय त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, काय अधिकार वगैरे दिलेत काय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले माझं थोडं काम आहे, मी बाहेरून जाऊन येतो, मी तुम्हाला बोलवणारच होतो आणि मी आता संविधानाची निर्मिती करत आहे, लिहित आहे, तुम्ही जरा डोळ्याखालून घाला किंवा बघा तुम्ही काय लिहिले ते. ठीक आहे म्हणले. तर ज्यावेळेला पंजाबराव देशमुख बघायला लागले
की संविधानामध्ये काय तरतुदी आहेत, त्यावेळेला त्यांनी सगळ्या ST NT OBC समाजासाठी सुद्धा सवलती दिल्या होत्या, अधिकार दिले होते, टक्के दिले होते आणि आरक्षण दिलं होतं खऱ्या अर्थानं. तर ते बघून पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आले त्याला अश्रू यायला लागले, कारण त्यांनी अगोदरच तरतूद ठेवली होती. पंजाबराव देशमुख आले होते की आपल्या समाजासाठी काय संविधानात तरतूद आहे का बघायला, खरं डॉक्टर बाबासाहेबांनी ती तरतूद अगोदरच केली होती. आणि महिला सुद्धा कशा पेचात पडलेल्या आहेत हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलेलं, म्हणून महिलांचे सुद्धा हक्क, महिलांना बाळणपणाची बिनपगारी रजा मिळते 6 महिन्याची, ही कुणी निर्माण करून दिली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून निर्माण करून दिले. कामाचे 12-12 तास होते, ते कामगारांच्या सुद्धा हक्कासाठी संविधानामध्ये आहे की कामाचे 8 तास करून दिले. 12-12 तास कामगार कष्ट करत होते, ते 8 तासावर कामगारांचं त्यांनी हे केलं. बरं, जी सुट्टी जाहीर होते, बोनस जो दिला जातो तो कुणी दिला, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण त्यांनी महिने काढले, मराठी महिने आणि इंग्रजी महिने. त्याच्यामध्ये त्यांनी जो एक्स्ट्रा महिना जादा महिना येतो त्या महिन्यामध्ये बोनस देण्याची, त्यांनी दिवाळीसारख्या सणाला बोनस देण्याची सुद्धा कल्पना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कुठल्या जातीसाठी कशासाठी काय केलं नाही असं केलं नाही, सर्वांसाठी केले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूलमंत्र आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा फार महत्वाचा आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा फार महत्वाचा संदेश आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोण प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा, शिक्षणात खरंच खूप ताकद आहे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. वाचाल तर वाचाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वाचनालय तयार केली, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बौद्ध विहार तयार केली त्या त्या ठिकाणी त्यांनी वाचनालय तयार केली. त्यांनी सांगत होते की जी विहार आहेत ही सुद्धा आपल्या ह्याची केंद्र बनू देत, संस्कृतीचे केंद्र बनू देत, तिथं सुद्धा वाचनालयासारखे मुलं वाचन करू देत, मुलं शिक्षण घेऊ देत. आज आमची मुलं कुठं नाहीत, प्रत्येक समाजाच्या स्तरामध्ये शिकून तयार आहेत, फार मोठ्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. ते कुणामुळं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढाई दिला किंवा अस्पृश्यांना पुढं आणलं, संविधानाची निर्मिती केली. कारण शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते, अर्थतज्ञ होते, त्यानंतर ते एक समाजतज्ञ सुद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचा विकास घडवून आणला आणि समाजाचा हा गाडा इथपर्यंत आणून ठेवलेला आहे, हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगेन. नक्कीच. मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की बाबासाहेबांबद्दल इतकं भरभरून बोलत आहात, बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने घेतलं पाहिजे असं म्हटलं जातं आणि घ्यायलाच हवं, पण सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला काय जाणवतं या सगळ्या गोष्टींमध्ये, किंवा काय करणं गरजेचं आहे असं वाटतं? सध्याची परिस्थिती विचारात घेता आजकाल TV, मोबाईल, अभ्यासाकडे लक्षच नाही मुलांचं. मुलं जर अभ्यास केली, वाचली, पुढे गेली तरच ती पुढे जाणार ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, जर शिक्षण घ्याल तेव्हा मोक्याच्या जागा भटकवा, तुम्ही शिपाई होऊ नका किंवा साधं कारकुनी करू नका. जर अधिकारीच व्हायचं असेल तुम्हाला तर शिक्षण महत्वाचं. ज्या वेळेला IAS अधिकारी होतात किंवा PSI तयार होतात किंवा मोठ्या कलेक्टर तयार होतात, ते कशामुळे होतात, तर ते अभ्यासामुळे होतात. डॉक्टर तयार होतात, इंजिनियर तयार होतात. तर मुलांना, आजकालच्या मुलांना TV बघणे किंवा मोबाईलमध्ये व्यस्त राहणं याच्यातच आवड निर्माण होते, कारण खऱ्या अर्थाने शिक्षणाकडे तसं दुर्लक्ष होत चाललंय. कारण शिक्षणाचा सुद्धा खाजगी बाजार झालाय, खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी शिक्षण संस्था पुढे येतात आणि कुठेतरी आपल्या ज्या संस्था असतात किंवा महानगरपालिकेच्या शाळा बंद पडतात. त्याला कारण हेच आहे, आजची परिस्थिती ही खाजगी शिक्षण संस्थेने बळकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पैशाला महत्व आहे की आज ह्या शाळेमध्ये एवढे ऍडमिशन आहेत, त्या शाळेत 1 लाख 2 लाख लहान लहान मुलांना सुद्धा ऍडमिशन आहेत. तर ह्या पद्धतीने शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. पण हा बाजार कुठेतरी थांबवायला पाहिजे. खऱ्या अर्थानं चांगलं शिक्षण, मुलांची बीज शिक्षणामध्ये रुजवायची असतील तर मुलांना चांगल्या खऱ्या शिक्षणाची गरज आहे, मुलांना चांगल्या संस्कृतीची गरज आहे, मुलांवरती संस्कार झाले पाहिजे, मुलं चांगल्या अर्थानं घडली पाहिजे. त्या शिक्षणाचा पाया मजबूत पाहिजे. ज्या ठिकाणी आपण DED आता TET आली आहे त्याच्यातून पास होऊन केलं जातं किंवा नेट सेट आली आहे पुढं, या म्हणजे BED आहे, DED आहे, त्याच्या DEDचा पाया अगोदर आहे, त्याच्यानंतर BED आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, MED आहे. ह्या ज्या पदव्या घेऊन जेव्हा शिक्षक बाहेर पडतो तेव्हा तो खूप ज्ञानी झालेला असतो. आणि अशा जर शिक्षणाला आपण चालना दिली,
पुढे जाऊन शिक्षणाचा काळाबाजार कुठे होऊ द्यायचं नाही किंवा भांडवल होऊ द्यायचं नाही, खाजगी शिक्षण क्षेत्र. त्यामुळं आपल्या शिक्षणाला कुठंतरी इथं खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. माझ्या मते विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाला तसं शिक्षण क्षेत्रामध्ये चालना मिळत नाही, कारण टीव्ही आणि मोबाईल याच्याकडेच लक्ष आहे जास्त, किंवा पिक्चर आहे, किंवा मुलं वेगळ्याच कारणात भरकटत आहेत, मोर्चा निघतात, आजकाल राजकारणही तापत आहे, तर मुलं तिकडे भरकटतात. मेन विषय किंवा शिक्षणाचं किंवा वाचन व्हायला पाहिजे तसं वाचनही होत नाही मुलांचं. कारण पुस्तकात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा डोकं घालून बसले की 18 तास अभ्यास करायचे. आजची मुलं 1 तास सुद्धा अभ्यास करताना आपल्याला दिसत नाहीत, अजिबातच दिसत नाहीत. वेगळ्याच कारणाकडे कल असतो. हा न होऊ देता खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणाची बीजं रुजवावीत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांनी पुढे यावं किंवा मुलांनी शिक्षण घ्यावं. आजची तरुण पिढी कुठं वाया जाता कामा नये, ती पुढे यायला पाहिजे, प्रोग्रेस व्हायला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांनी डोक्यात घ्यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला त्यांनी चालना द्यायला पाहिजे. आजकाल जयंतीमध्ये सुद्धा कसं DJ असतो किंवा खूप धमाल करतात, डान्स असतो ना, सगळेजण हे करतात, डान्स वगैरे करतात, DJ लावून नाचतात वगैरे. असं न होता कुठंतरी त्यांच्या विचाराला चालना मिळायला पाहिजे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये मोठा उत्सव साजरा करण्यापेक्षा त्यांचं जे सामाजिक क्षेत्र आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आत्मसात करा, विचार आत्मसात करा आणि त्या विचाराला तुम्ही चालना द्या. त्या विचाराची तुम्ही जागृती तयार करा किंवा जागृती निर्माण करा. आजचा मुलगा हा जागृत होऊनच बाहेर पडायला पाहिजे. आजचा जो स्टुडंट आहे किंवा आपला विद्यार्थी आहे आणि त्या अर्थानं तो शिक्षण क्षेत्रामध्ये गेला पाहिजे आणि मोठा झाला पाहिजे, तर कुठेही आपल्याला कधीही कमी पडणार नाही. कारण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घ्याल, शाहूंचे विचार घ्याल, महात्मा फुलेंचे विचार घ्याल, तर खरं त्यांचे संस्कार घ्याल, त्यावेळेला तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडेल आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी चळवळ यशस्वी झाल्यासारखं असं वाटेल आणि त्या अर्थानं आपला भारत घडेल, भारताचा विकास घडेल. एखाद्या देशाचा विकास, राष्ट्राचा विकास हा सुद्धा विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. कारण विद्यार्थी जिथं घडला पाहिजे तिथं तो मोठाही व्हायला पाहिजे. अगदीच मॅडम, म्हणजे बाबासाहेबांबद्दल इतकं ऐकताना भारावल्यासारखं होतंय. मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे की जी चळवळ आहे शाहू फुले आंबेडकर, तर त्याबद्दल काय सांगाल आणखी? शाहू फुले आंबेडकर चळवळ ही प्रामुख्याने कोल्हापूरमध्येच उदयाला आली. कारण शाहू महाराज सुद्धा याला खूप प्रणेते होते. कारण वैदिक शास्त्राला शाहू महाराजांनी फाटा दिलेला आहे, भेदभाव सुद्धा नष्ट केलेला आहे. शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं पाऊल उचललेलं आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूरचा विकास करायचा झाला तर प्रत्येक म्हणजे जातीसाठी वेगवेगळं वसतिगृह तयार केलं होतं शिक्षणाला चालना देण्यासाठी. शाहू महाराज एक कला, संस्कृती आणि क्रीडा ह्या क्षेत्राचे खऱ्या अर्थानं खूप म्हणजे मोठे स्थापक होते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातच त्यांनी यांना चालना दिलेली आहे, शिक्षणाला चालना दिलेली आहे. कला, संस्कृती, आपलं कला क्षेत्रात सुद्धा कुस्तीला सुद्धा शाहू महाराजांनी चालना दिली. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी हे केलेलं आहे. पैलवान, असंख्य पैलवान तयार झाले कोल्हापूर शहरातून मोठमोठे आपल्या. किंवा शाहू महाराजांनी शिक्षणाची सुद्धा बीजं लिहून ठेवलेली आहेत. कारण भेदभाव, जातीयता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे कुठंतरी शाहू महाराजांना इथं रुजवायचं होतं. वैदिक परंपरेला कुठंतरी त्यांना फाटा द्यायचा होता आणि खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा नष्ट करायची होती कोल्हापूर शहराची. तसंच ज्योतिराव फुलेंना शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गुरु मानत होते. कारण ज्योतिराव फुलेंचा काळ आधीचा होता आणि त्याच्यानंतर शाहू महाराज आणि आंबेडकरांचा काळ आला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा शिक्षणाला चालना द्यायची होती, ही चळवळ त्यांना करायची होती. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा गुलामगिरी, अस्पृश्यता, ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथामध्ये वारंवार तिथं भेदभाव नष्ट केलेला आहे किंवा जातीयता नष्ट केलेली आहे किंवा अंधश्रद्धा नष्ट केलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने मोठं पाऊल उचललेलं आहे. कारण स्त्री शिक्षणाचं जनक शाहू आपल्याला ज्योतिराव फुलेंना म्हणता येतं. कारण सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन संपूर्ण स्त्री जातीला त्यांनी शिक्षणाची बीजे खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहून दिली. 1848 साली पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली आणि त्यांनी खरं तरी शिक्षणाला खूप मोठी चालना दिली. आणि महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाच्या बाबतीत म्हणतातच, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे
शिक्षण नसेल तर माणूस किती खालच्या थराला जातो, शिक्षण जर माणसाकडे असेल तर एकदम वरच्या स्थळाला पोहोचतो. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरी चळवळ ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये उदयाला आली, म्हणून कोल्हापूरचा विकास झाला. कोल्हापूरमध्ये समान नागरी कायदा आहे, स्त्री पुरुष समानता आहे आणि भेदभाव कुठेही नाही. ज्या ठिकाणी मुस्लिम नांदतात, मला वाटते तिथं शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी त्यांचं मुस्लिमांचं देवस्थान आहे तिथंच आपला गणपती सुद्धा बसतो. त्या ठिकाणी शाहू महाराजांनी मुस्लिमांना सुद्धा समान दर्जा दिलेला आहे. कुठेही कुणालाही जिथं जिथं शाहू महाराजांनी जागा दिल्या किंवा काय दिलं, कुठलाही जातीभेद केला नाही. शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी आरक्षण पण ठेवलेलं आहे आणि जातीसाठी प्रत्येक जातीसाठी त्यांनी जागा सुद्धा दिलेल्या आहेत आपल्या स्वतःच्या मालकीमधल्या, आणि तिथं त्यांनी प्रोग्रेस घडवून आणलेला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराला खऱ्या अर्थाने भारतामध्ये फार कोल्हापूरची संस्कृतीला, कोल्हापूर शहराला फार मान आहे. शाहू फुले आंबेडकरांची चळवळ इथूनच उदयाला आली आणि पुढे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ही चळवळ फार मोठ्या प्रमाणात चालवली गेली आणि अजूनही शाहू फुले आंबेडकर चळवळ ही ते अस्तित्वात आहे. हे फार मोलाचं स्थान आहे आणि खरोखरच हे योगदान आहे शाहू महाराजांचं, असं मी म्हणेन. अगदीच मॅडम, शाहू फुले आंबेडकरांवर जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. बरोबर. आणि आज तुमच्याशी बोलून खरंच खूप नवीन गोष्टी नव्याने आणि काय म्हणतात सहज सोप्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचल्या. तर मी आपलं धन्यवाद मानते. आज तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके भरभरून बोललात आणि खरंच मनापासून मी धन्यवाद देते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून मी शुभेच्छा देते. नमस्कार. तारा न्यूज चॅनलने मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी 4 शब्द बोलण्याची संधी दिली. मी त्यांची खूप 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 आभारी आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाहीये आणि असेच नवनवीन विषय मी घेऊन येत असते, तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.